महिलांना दरमहा 2500 रुपये मिळणार अशी मोठी घोषणा केली होती। वर्षाला 6 गॅस सिलेंडर मोफत मिळतील। थलपतींनी विजयापूर्वी काय घोषणा केली होती तर केवळ तमिळ आणि इंग्रजी या दोनच भाषांचं धोरण राबवलं जाईल। प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट पर्यंत मोफत वीज मिळेल अशी आश्वासनं दिली होती आणि याच आश्वासनांची किमया सध्या आपण थलपतींच्या विजयामधून बघू शकतो। अगदी बरोबर। टीव्हीकीनं आपल्या जाहीरनाम्यात ही सगळी आश्वासनं दिली होती। मुलीच्या लग्नासाठी म्हणजे गरीब कुटुंबातील वधूसाठी सोन्याचं नाणं देण्याची देखील त्यांनी घोषणा केली होती। त्यानंतर आपण बघतो की दरमहा 2500 रुपये महिलांना मोफत गॅस सिलेंडर, बेरोजगार तरुणांना 5000चा भत्ता, या सगळ्या आश्वासनांना एक प्रतिसाद मिळालेला आहे तमिळच्या जनतेचा असं आपण म्हणू शकतो। बघा 36 हिट सिनेमा देणारा थलपती विजय यांचा टीव्हीके पक्षानं जोरदार मुसंडी तमिळनाडूमध्ये मारलेली आहे। 100 जागांपेक्षा पुढे हा पक्ष गेलेला आहे। नक्कीच ही पहिलीच निवडणूक आणि पहिल्याच निवडणुकीत थलपतींनी मोठी हॅट्रिक मारलेली आहे। अगदी बरोबर आहे। 1984 मध्ये बाल कलाकार म्हणून थलपती विजय प्रसिद्धीस आले होते। त्यानंतर 36 हिट सिनेमे दिलेला हा विजय अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत आणि आता त्यांच्या पक्षाची जादू तमिळनाडूमध्ये दिसते। 100 पेक्षा जास्त जागांवर त्यांचा पक्ष पुढे आहे।